मी प्रिया मॅडम, राहणार नारायणगाव. साई ओरिजिन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट आपण भुसावळ येथील एका मॅडमला दिलेलं आहे. तर त्या मॅडमचे त्या प्रोडक्ट विषयीची जी काही प्रतिक्रिया आहे ती आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार मॅडम. मॅडम तुमचं नाव काय आहे? माझं नाव मार्था संजय ठोंबरे आहे. ओके मॅडम, तुमच्याकडे हे प्रोडक्ट कुणामार्फत आलेलं आहे? मॅडम शारदा पाटील ह्या मॅडमनी मला हे प्रोडक्ट इथपर्यंत आणलं. ओके मॅडम, हे प्रोडक्ट वापरण्याआधी तुम्हाला काय त्रास होता किंवा हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवलाय एवढं फक्त आपल्या ग्राहकांना सांगायचं आहे. हा, काही मला माझा हात फ्रॅक्चर होता, माझ्या हाताची मूठ वळत नव्हती, पण ह्या प्रोडक्टमुळं माझ्या हाताची मूठ वळायला लागली आणि माझ्या मिस्टर यांना पाठीचा त्रास होता, गुडघ्यांचा त्रास होता, त्यांना झोप येत नव्हती, परंतु ह्या प्रोडक्टमुळे त्यांना झोप यायला लागली. त्यांचे गुडघ्याचे पाठीचे सगळे काही आजार हे झाले आणि ते फ्रेश झाले. ओके मॅडम, साई ओरिजिन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची बायोमॅग्नेटिक मॅट्रेस तुम्ही यूज केलेली आहे, तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही त्याच्याविषयी काय सांगू शकता, त्यांच्यावर एक काहीतरी उपदेश देऊ शकता? हा, मी तर प्रत्येकाला हेच सजेशन देईल की बायो हॉरिझॉन हे ही जी कंपनी आहे यांनी जे प्रॉडक्ट तयार केलेले ते प्रॉडक्ट तुम्ही जरूर खरेदी करा, कारण त्याचा अनुभव मला आलेला आहे, त्याचा एक्सपिरियन्स मला आलेला आहे. तर तुम्ही जरूर हे प्रोडक्ट खरेदी करा, कारण हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे आणि बाहेर खूप महाग आहे. तर ह्या कंपनीने आपल्याला एक सवलत म्हणून कमी किमतीत हे प्रोडक्ट विकत आहे. तर माझा तरी सल्ला आहे की तुम्ही हे प्रोडक्ट जरूर विकत घ्या. थँक्यू मावशी, तुम्ही तुमचे जे अनुभव सांगितले खूप छानरित्या सांगितलेले आहेत. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते का मावशींना जो काही आजार होता किंवा काकांना जो काही आजार होता तो खूप वर्षांपूर्वीपासूनचा होता. आज आपल्या कंपनीच्या साई ओरिजिन फूड मॅनेजमेंट ह्या कंपनीच्या बायोमॅग्नेटिक मॅट्रेसमुळे आज तो बरा झालेला आहे आणि आज ते खूप हॅपी आहे. आज ती एक हॅपी फॅमिली झालेली आहे. तर ह्या साई ओरिजिन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं जे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स आहेत हे सगळ्यांनी घ्यावं अशीच मी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू.